सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीची घटना समोर आली आहे। पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दहिवडी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून एटीएम फोडण्याची घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार ही घटना पहाटे सुमारे 4:13 ते 4:28 या कालावधीत घडली। एटीएम मधून किती रक्कम चोरीला गेली किंवा कॅश सुरक्षित आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर याबाबत स्पष्टता येणार आहे। दरम्यान एटीएम असलेल्या इमारतीतील रहिवाशांना संशयास्पद आवाज ऐकू आल्याने त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला। संबंधित वाहन दहिवडीपर्यंत गेल्याची माहिती असून त्यानंतर ते फलटणच्या दिशेने निघून गेल्याचे समोर आले आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी ब्रेझा कारचा वापर केल्याचे दिसून आले असून वाहनाचा क्रमांक शोधण्याचे आणि आरोपीचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। तसेच नियंत्रण कक्षाला माहिती देऊन लगतच्या पोलीस ठाण्यासह जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा।
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.